जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी सांगितलेली 7 भागाची उपासना कशी करावी. पहिल्या भागामध्ये सर्वप्रथम प्रार्थना म्हणावी आणि सर्व देवदेवतांना वंदन करून उपासनेला प्रारंभ करावा. दुसऱ्या भागामध्ये नामस्मरण करावे. यामध्ये 7 स्मरणिका किंवा 7 माळांचा जप मनोभावे करावा. यामध्ये जय सद्गुरू हा लहान मुलांसाठी एक प्रभावी मंत्र दिलेला आहे. तर ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः हा संसारिक मंत्र ज्येष्ठांसाठी दिलेला आहे. या मंत्राच्या नामस्मरणाने सुख समृद्धी प्राप्त होते. तिसऱ्या भागामध्ये श्री सद्गुरू चरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे वाचन करावे. चौथ्या भागामध्ये श्री सद्गुरू चरित्रातील चालू अध्यायातील 25 ओव्यांचे वाचन करावे. 5व्या भागामध्ये श्रीमत दासबोधातील मंगलाचरण हा समास वाचन करावा. 6व्या भागामध्ये श्रीमत दासबोधातील चालू समास वाचन करावा, ज्याचे निरूपण बैठकीमध्ये होणार आहे. 7व्या भागामध्ये श्रीमनाचे श्लोक म्हणावेत. प्रथम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा हा श्लोक म्हणावा. त्यानंतर 3 श्लोक क्रमाने म्हणावेत आणि 5व्या क्रमांकासाठी ज्या ज्या स्थळी मन जाय माझे हा श्लोक म्हणून हे मनाचे 5 श्लोक पूर्ण करावेत. ही झाली 7 भागाची उपासना. यानंतर 3 प्रदक्षिणा स्वतःभोवती करायच्या आहेत. यामध्ये आकाशातं पतितं तो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति असं आणि त्यानंतर यानी काणीच पापाणी जन्मांतरी कृताणीच ताणी ताणी विनशंती प्रदक्षिणा पदे पदे असं म्हणून 3 वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे. जय सद्गुरू.